बातमी पुण्यामधून आहे। काल झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं होतं। मात्र आता पावसानं विश्रांती घेतल्यानंतर पूरस्थिती पूर्वपदावर येते। या सर्व परिस्थितीचा आढावा पुणे मेट्रोमधून अक्षय मंकणी आमचे प्रतिनिधी यांनी घेतलाय। काल पुणे शहरात अतिमुसळधार पावसाने हजेरी लावलेली होती, परंतु काल रात्री पावसाने विश्रांती घेतलेली असल्यामुळे पुण्यातील परिस्थिती जी आहे ती पूर्वपदावरती येताना सध्या आपल्याला पाहायला मिळते। पुण्यातल्या मेट्रोवरतून आपण पुण्यातल्या संपूर्ण या नदीपात्राचा आढावा घेतोय। संपूर्ण जे पूल जे आहे ते पाण्याखाली गेलेले होते ते सध्या तिथची पाणी जे आहे ते ओसरलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचसोबत खडकवासला धरणामधून मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे नदीपात्रातले पाणी पातळी जी आहे ती मोठ्या प्रमाणात काल वाढ झालेली असल्याचं पाहायला मिळत होतं आणि संपूर्ण पुणे शहरातील जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं होतं। परंतु काल रात्री पुन्हा एकदा पावसाने विश्रांती घेतल्यामुळे संपूर्ण परिस्थिती जी आहे ती पूर्वपदावरती येताना पाहायला मिळत होते। पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पुण्यातल्या सर्वच शाळांना सुट्टी जाहीर केलेली होती आणि आज देखील सतर्कतेची काळजी म्हणून संपूर्ण पुण्यातल्या शाळांना सुट्टी दिलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आज पुण्यातल्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पुण्यातील परिस्थिती जी आहे ती सध्या पूर्वपदावरती येताना आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित शिगवणसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, पुणे।